आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट केली आहे। ज्यांच्या कागदपत्रांमध्ये अधिकृतपणे कुणबी अशी नोंद असेल त्यांनाच नियमानुसार प्रमाणपत्र दिलं जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलंय। मात्र ज्या कागदपत्रांमध्ये खोडतोड करण्यात आलेली आहे किंवा कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही आहेत, अशा प्रकरणांना अजिबात मान्यता दिली जाणार नाहीये, असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन करू नये असं आवाहन करत संवादातून मार्ग काढला जाईल, असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत पाहू। देवेंद्र फडणवीस यांनी बंद केले आहे असा आरोप केलेला आहे। बिलकुल चुकीचा आहे। या राज्यामध्ये जे खरेखुरे त्या ठिकाणी नोंदी आहेत, ज्या नोंदीमध्ये कुणबी लिहिलेलं गेलेलं आहे, त्यांच्या सर्व प्रमाणपत्र देण्याचे त्या ठिकाणी आदेश आहेत। पण ज्या ठिकाणी खोडतोड केली गेली आहे, ज्या ठिकाणी ओव्हर रायटिंग केली गेली आहे, ज्या ठिकाणी काहीच पुरावा नाही, त्या ठिकाणी जे लोक मागतात त्यांना मिळणार नाही। पण मी मनोज जरांगे ज्याला आश्वस्त करतोय, त्यांना विनंती करतोय की असं आंदोलन करायची गरज नाहीये। मी महसूल मंत्री म्हणून स्वतः लक्ष टाकतोय, मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये। पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे। प्रमाणपत्र देताना मात्र सर्व नियम तपासून द्यायचे, एवढंच सूचना आहे। मी तेच सांगतो की मनोज जरांगेजींनी असा गैरसमज करायची गरज नाही। मी महसूल मंत्री म्हणून त्यांच्याशी मदत बोललोय, आता पुन्हा बोलेल, पण अशा सूचना नाही आहेत। सर्व प्रांतांना, सर्व तहसीलदारांना सूचना आहेत, जे खरेखुरे दाखले आहेत, ज्या ठिकाणी नोंदी आढळत आहेत त्या ठिकाणी थांबवायचे नाही, द्यायचे। पण जर त्या ठिकाणी या काहीच पुरावे नाही आहे, काहीच त्या ठिकाणी रेकॉर्ड नाही आहे, अशा लोकांना देण्याचं मात्र काही कारण नाही आहे। असं मागूनही कोणी करू नये। फक्त खऱ्याखुऱ्या नोंदीला आम्ही त्या ठिकाणी खऱ्याखुऱ्या नोंदी असतील त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊ। समिती बरखास्त करा, कुठली विखे पाटील समिती असो की माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समिती असो, आमचा कुणावरही एकामेकावर आकस नाहीये। या सरकारने मराठा समाजाकरता एक सब कमिटी केली, माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता सब कमिटी केली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की कुठल्याही समित्या या त्या समाजाचं जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याकरता आहे, आणि त्यामुळे विखे पाटील समिती योग्य काम करताय, माझी समिती योग्य काम करताय। दोन समाजामध्ये कुठल्याही कारणाने वितुष्ट तयार होऊ नये याची काळजी आम्ही घेतोय, समाज समोर येऊ नये याची आम्ही काळजी घेतोय। त्यामुळं निश्चितपणे जे काही जरांगेचं म्हणणं ते पुन्हा ऐकून घेऊ, आणि त्याच्यामध्ये जर काही कुणा प्रांताकडे थांबलं असेल, कुणा तहसीलदारकडे थांबलं असेल ते चेक करू। पण सरसकट मात्र असं कुठलंही हे नाहीये। सरसकट हेच आदेश आहे की नियमाने करा।